सर एक साइड सांगते सर सोबत वहिनी सोबत सर आशिष सर आहेत, त्यांचे आई वडील आणि त्यांची बहीण आणि आता त्यांची सहचारिणी सगळेच या ठिकाणी उपस्थित आहेत. प्रेमाने भरलेलं कुटुंब हे बघा, आशिष सरांचं कुटुंब. या भाऊनी या. तर घेऊन जात आहेत. आयुष्यात हा वेळ भरपूर आज या ठिकाणी पूर्ण होतो. संपूर्ण कुटुंब म्हणजे आता चेंबूर आशिष साहेबांचं कुटुंब आहे. सगळ्यांचे आशीर्वाद घेते. जोरदार आहे त्याच्यासाठी होऊन जाऊ द्या. आणि सर बहिणींनो आणि मातांनो, खरं म्हणजे बड्डे आचारसंहिता लागली होती म्हणून करणार नव्हता. आमचा खूप प्लॅनिंग चालू होतं, करायचा नाही करायचा. पण खूप वर्षी सगळ्या लोकांची इच्छा होती की नंतर मग भेटीगाठी होत नाही आपल्याला. मग म्हणलं ठीक आहे, का आपल्याला वर्षभरातून एकदा असा एक बड्डेच आपला असतो जेणेकरून आपण सगळ्यांना भेटू शकतो. तर म्हटलं त्या अर्थाने म्हटलं प्रत्येक वर्षी बड्डे होत असतो, तर आपण बड्डे करूया. आज जे लोक माझ्या बड्डेसाठी आले त्या सगळ्यांना खूप धन्यवाद. आणि आज तुम्ही ज्या प्रेमाने मायाकडे मला भेटायला आला तेच प्रेम आयुष्यभर मला असून द्या, हीच तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो. कारण नातं आपलं असतं, एक तर असतं आईच्या पोटातून जन्म घेतला भाऊ बहिणीचं असतं, आणि दुसरं नातं असतं जे आपण आज एकमेकांशी जमवलेलं आहे. आयुष्यामध्ये एकमेकांच्या मदतीला जेव्हा आपण येतो ते नातं मला वाटतं जास्त स्ट्रॉंगर असतं आणि जास्त काळ टिकतं. कारण जन्मलेल्या आई वडिलांनी जी भावंड आपली असतात ती कधी आपल्याला बघतात कधी बघत नाही. पण मला वाटतं अशा कंडिशनमध्ये आपण जेव्हा एकत्र येतो तेव्हा आपण हक्कानी एकमेकाला आपले गार्डन सापडू शकतो आणि हक्काने आपण एकमेकाला मदत करू शकतो. तर मी मला खरं म्हणजे खूप भाग्यवान समजतो का आज आई तू बघतेस ती सगळी लोक येणं भेटणं बोलणं म्हणजे संसोप नाहीये, हे सगळ्यांचं प्रेम आहे. तर एकमेकांना एकत्र येऊन दुसऱ्यासाठी तू कसं काम करशील, तर तेच आज मला ते बाळकडून मला मिळालं होतं आई वडिलांकडनं, तेच मी पुढे सांभाळतोय. आता पुढे त्याचा कुठपर्यंत जाणार आहे काय होणार मला माहित नाहीये, पण एवढं आहे नक्की की आज एवढा सगळ्या जनसागर आलेला आहे आणि एवढे सगळे तुम्ही मला प्रेमाने एवढे सगळे लोक भेटायला आलेले आहेत. पण नक्कीच कुठे आपले कुठेतरी मागचे ऋणानुबंध असतील. त्या सगळ्या ऋणानुबंधासाठी तुम्ही प्रेमाने आल्याबद्दल सगळ्यांना परत एकदा खूप खूप धन्यवाद.
त्यांच्या राईट साईडला बस हो गया, कितने रुपये लेंगे तो हमारा मोबाइल बंद हो जाएगा। रेडी रेडी रेडी। तो आइए ये गाने भी यहाँ पर सफाई से बहुत मजा, आज बर्थडे है, इतनी सब लोग आना, इतना सब प्यार इकट्ठा करना इतने सालों में, तो यही तो दिल को जरा लग गया कुछ कर दिया। सर इतने वर्षों में ये आपने धन दौलत नहीं, लेकिन आपने लोगों दौलत का कमाई है। लोगों का प्यार कमाया है, लोगों का प्यार कमाया है सर, लोगों का सम्मान कमाया है, जो आज दिख रहा है आपके बर्थडे में। क्या कहना ये तो चाहेंगे? वही तो मैंने मेरे मम्मी डैडी को बोला ये हमारी जो पहचान है, ये यही पहचान है करके। जैसे मम्मी डैडी ने मुझे हम लोग संस्कार दिए, वो संस्कार आज हम लोग काम पे आ रहे हैं ना। उससे पहले बोलते थे कम्युनिटी हेल्प करना है एक दूसरे को करके, तो आज जो बचपन से छोटी सी कहावत थी, लेकिन आज लोगों को जुड़ने के बाद में लगा सच्ची में एक दूसरे से जब जुड़ेंगे तो साथ में लोग एक कारवां बन के निकलते हैं हम लोग सब। सर जन्मदिन पर आज माता पिता भी यहाँ पर मौजूद है, सर क्या कहना चाहेंगे? एक माता पिता का आशीर्वाद मिल रहा है, आज यहाँ तक आप पहुँचे, आज चेंबूर में ज़ेब्रा फाउंडेशन इतना आगे तक पहुँचे, सामाजिक कार्यों को लेकर या कोई भी बात हो, क्या कहना चाहेंगे माता पिता वो को कहते देखकर? ना दवा काम नहीं आती, दुआ काम आती है करके। तो वैसे मेरे पास नहीं हुआ है करके, मेरे दुआ जो है मम्मी डैडी की और सब यार दोस्तों की, वो बढ़ती जाती है हर साल, और टीम और मेरी बढ़ती जाती है।